माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. आज विजयादशमी म्हणजे दसरा. आजच्याच दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला होता. आजच्याच दिवशी आई भगवतीने महिषासुराचा वध करून सर्व प्रजेला सुख प्रदान केलं होतं. तर अशा या विजयादशमीच्या दिवशी तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो, तुमची सगळी अडकलेली कामे पूर्ण होऊन तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळो, यश तुमच्या पायाशी लोटांगण घेऊ हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आज विजयादशमी म्हणजे दसरा. आजच्या दिवशी आपण एकमेकाला सोनं देत असतो, सोनं घेत असतो, सगळेजण एकमेकाला आनंदाने भेटत असतात. आज आपल्या मनातील नकारात्मक गोष्टीचा, नकारात्मक विचाराचा नाश करून आपल्याला सकारात्मक गोष्टीकडे वळायचं असतं. सकारात्मक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. मनातील उणीधुणी जी आहे ती सगळी काढून टाकायची असतात आणि सगळ्यासोबत प्रेमाने आपल्याला राहायचं असते, प्रेमाने आनंदाने सगळ्याला भेटायचं असते. तर बघा, आजच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपायसुद्धा करायचा आहे. तो उपाय जर तुम्ही आज केला, हा जो उपाय आहे हा फक्त आपल्याला विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्याच दिवशी करता येतो. म्हणजे वर्षातून फक्त एकदाच हा उपाय आपल्याला करता येतो. पण आपण जर हा उपाय आज केला तर वर्षभर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विजय आपलाच होतो, यश आपल्या पायाशी लोटांगण घेत असते. तर बघा, आज आपट्याच्या 2.5 पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे. आपट्याची पानं जी आपण सोनं म्हणून एकमेकाला देत असतो. तर बघा, उपाय सांगण्याच्या आधी या आपट्याच्या पानाला सोनं का म्हणतात, बघा याची एक कथा आहे आणि ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर याचा उपाय कसा करायचा ते पाहूया. बघा, प्राचीन काळामध्ये वरतंतू नावाचा एक ऋषी होता आणि ते ऋषी होते आणि त्या ऋषीकडे अनेक लोक विद्या मिळवण्यासाठी येत असत. त्यांच्या या शिष्यामध्ये एक कौस्त नावाचा त्यांचा शिष्य होता. बघा, त्या शिष्याने ऋषीकडून 14 पेक्षा जास्त विद्या हस्तगत केल्या होत्या. तेव्हा त्याने ऋषीला म्हणजे त्याच्या गुरुला विचारलं की तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. तेव्हा गुरु म्हणाले की मला काहीच नको, पण तुझा जर आग्रह असेल तर मला एका विद्येसाठी 1 कोटी सोन्याच्या मुद्रा, म्हणजे तू माझ्याकडून 14 विद्या शिकला आहेस तर त्या 14 विद्येसाठी मला 14 कोटी सोन्याच्या मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दे. तर बघा, त्या कौस्त नावाच्या शिष्याने खूप प्रयत्न केला पण त्याच्याकडून काही 14 कोटी सोन्याच्या मुद्रा एकत्रित झाल्या नाहीत. मग त्याने काय केलं, त्या राज्याच्या राजाकडे जाण्याचं ठरवलं आणि त्या राजाकडे जाऊन त्यांनी सांगितलं की मला गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत. पण त्या राजाने जे आहे तो नुकताच विश्वजित यज्ञ केला होता. त्यामुळे त्या राजाकडे सुद्धा तेवढ्या मुद्रा नव्हत्या. तर ते राजा म्हणाले की मला 3 दिवसाची मुदत दे, 3 दिवसामध्ये मी तुला 14 कोटी सोन्याच्या मुद्रा देईल. आणि त्या राजाने लगेचच इंद्रलोकावर स्वारी करण्याचं ठरवलं. बघा, आता ही गोष्ट इंद्राला कळताच इंद्रदेव भयभीत झाले आणि ते ताबडतोब कुबेराकडे गेले. तर कुबेरांना त्यांनी त्यांची समस्या सांगितली. तर कुबेर देवांनी त्यांना म्हटलं की काळजी करू नका. आणि त्या कुबेराने त्या राजाच्या राजवाड्यामध्ये सोन्याचा पाऊस पाडला, म्हणजे सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. त्या ज्या सुवर्ण मुद्रा होत्या ना, त्यांचा आकार जे आहे किंवा त्यांचं जे स्वरूप जे आहे ते आपट्याच्या पानांचं होतं. त्या दिवसापासून या आपट्याच्या पानाला सोनं म्हणतात आणि हे सोनं आपण एकमेकाला देत असतो. एकमेकाला सोन्याच्या स्वरूपात, या आपट्याच्या पाण्याच्या रूपात सोनं देत असतो. त्यांना शुभेच्छा देत असतो. त्यांची सगळी जी इच्छा आहे, त्यांची जी सगळी कामे पूर्ण व्हावीत अशी आपण प्रार्थना सुद्धा करत असतो आणि अशा सदिच्छा सुद्धा एकमेकांना आपण देत असतो. तर बघा, आता या आपट्याच्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे. जे सोनं आहे याचाच आपल्याला आज उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, आपल्याला 2.5 आपट्याची पाने घ्यायची आहेत. बघा, आपट्याच्या पानाचे असे 2 भाग असतात आणि घडी केले की असे एकत्रित होते. तर 2 पाने घ्यायची आणि एक मधातून पान काढून टाकायचं, म्हणजे अर्ध पान घ्यायचं. अशी आपल्याला 2.5 पाने घ्यायची आहेत. ही 2.5 पाने घेऊन आपल्याला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये जवळपास जर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र असेल तर तिथे जा. नाहीतर मग तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजाची मूर्ती किंवा फोटो किंवा जर गुरुदेव दत्तांचा फोटो असेल तरी काही हरकत नाही, कारण स्वामी महाराज हे गुरुदेव दत्ताचेच अवतार आहेत. तर स्वामीचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर गुरुदेव दत्ताचा तर असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, केंद्रात जा किंवा घरी जा, उपाय सारखाच करायचा आहे. 2.5 आपट्याची पाने हातामध्ये घ्या. शक्य असेल तर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 1 माळ शक्य नसेल तर 11, 21 असा इतक्या वेळाचा जप करायचा आहे. आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे, तुम्हाला काय हवं आहे, तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी, भरभराट व्हावी, किंवा तुमची एखादी इच्छा आहे की मला अमुक ठिकाणी नोकरी लागावी, मला जे काही तुम्हाला हवं असेल तुमच्या मुलासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या परिवारातल्या सदस्यासाठी, तुमच्या घरासाठी, तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा स्वामींना बोलून दाखवायची आहे मनातल्या मनात.
ती इच्छा स्वामींना सांगायची आहे, ती पूर्ण करण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे की हे स्वामी महाराज, माझ्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी राहू द्या, मला अखंड सौभाग्य प्रदान करा, माझ्या घरामध्ये आम्हा सर्वांना यश आणि कीर्ती प्रदान करा, आमच्या घरामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवा, सर्वांच्या मनामध्ये चांगले आणि सकारात्मक विचार येऊ द्या, सगळ्यांच्या मनातल्या वाईट गोष्टीचा नकारात्मक गोष्टीचा नाश करा, अशी प्रार्थना करून ती अडीच आपट्याची जी पाने आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे, केंद्रात किंवा घरी. त्याच्यानंतर ती पाने थोडा वेळ तिथेच राहू द्यायची आहेत, एक 5-10 मिनिटे तरी ती पाने तिथेच राहू द्या आणि त्याच्यानंतर ती अडीच पाने उचलून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. नंतर ती आपट्याची अडीच पाने जी स्वामींना आपण अर्पण केली होती ती अडीच पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमचा जर एखादा व्यवसाय असेल, बिझनेस असेल तर त्याच्या गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. नाहीतर मग तुमच्या पर्समध्ये, पुरुष आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकतात, महिला आपल्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतात. बघा, आता हा उपाय घरातल्या एकट्यानेच करायचा का असं नाही. बघा, घरामध्ये जेवढे सदस्य असतात त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते, तर त्यांनी आपल्या प्रत्येकाने वेगवेगळ्या इच्छेसाठी हा उपाय वेगवेगळा केला तरी चालेल. म्हणजे घरात जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांनी अडीच अडीच पानाचा उपाय करायचा आहे. फक्त पानं वेगवेगळी घ्या, एका उपायासाठी अडीच पानं, त्याप्रमाणे वेगवेगळी पानं घ्या आणि आपापल्या इच्छेनुसार तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा सांगून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, स्वामी महाराज जे आहेत ते त्रैलोक्य स्वामी आहेत, पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि ते समर्थ आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. ते स्वामी आणि समर्थ तिन्ही लोकांचे स्वामी आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी समर्थ असल्यामुळे ते आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील. आपली स्वामी माऊली आपले स्वामी नसून आपले गुरु तर आहेतच, स्वामी तर आहेतच, पण आपली आई सुद्धा आहे. तर बघा, आई मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतच असते. कुठलीच इच्छा आई मुलाची अपूर्ण राहू देत नाही, ती इच्छा कोणतीही असो. तर स्वामी महाराज सुद्धा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. तुमच्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी अखंड सौभाग्य चांगलं आरोग्य नक्कीच नांदेल, यश कीर्ती तुम्हाला नक्कीच मिळेल, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल. तर बघा, अडीच पानाचा हा उपाय आज दसऱ्याच्या दिवशी आवर्जून करा, कारण हा उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठलेच पैसे खर्च करण्याची गरज नाही, फक्त गरज आहे आपल्या श्रद्धेची. पूर्ण श्रद्धेने हा उपाय नक्की करा, विजय तुमचाच होईल, यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझा देवघर व माझ्याकडून दसऱ्याच्या स्वामीमय शुभेच्छा. शुभ दसरा.